एक चहावाला म्हणे पंतप्रधान झाला. अरे आम्ही पाठिंबा दिला होता त्याला, पण चहावाला पंतप्रधान झाल्यानंतर चहावरती जीएसटी लावणारा पंतप्रधान हा कुठला पंतप्रधान? मी हे तुम्हाला का सांगतोय की निवडणुकीच्या वेळेला सगळ्या गोष्टी सांगता नाही येणार तुम्हाला. प्रचार सुरू होईल धूमधडाक्यात, कधी आता निवडणूक येईल. एक तर पहिली गोष्ट अशी की या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाला मी जाहीर सांगतोय की या चुका सुधारावा, नाही तर निवडणूक होऊ द्यायची की नाही हे आम्हाला सगळ्यांना मिळून ठरवावं लागेल. सगळ्यांनी मिळून ठरवू. आम्ही काय वाटेल ते करायचं. म्हणजे भारतीय जनता पक्ष जगातला सगळ्यात मोठा पक्ष कसला? एक तर भारतीय जनता पक्ष म्हणजे स्वयंघोषित देशप्रेम्यांची ही बोगस टोळी आहे. उघडपणाने मी सांगतो, बोगस टोळी आहे ही. स्वतः देशप्रेमी म्हणून जाहीर करायचं आणि सगळं बोगस देशप्रेम दाखवायचं. आत्मनिर्भर भारत करणारे, आत्मनिर्भर भारत. अजून आत्मनिर्भर भाजप नाही होत. लोक चोरावी लागतात त्यांना, पक्ष फोडावे लागतात, पक्ष चोरावे लागतात, नेते फोडावे लागतात, मतं चोरावी लागतात आणि आत्मनिर्भर. हे कसले आत्मनिर्भर? पुचाट लेखाचे. यांचा राग काय येतो? अरे खुले मैदानात या ना. आहे ना, तुम्ही मर्दाची अवलाद असाल तर मैदानात उघड या, आणि नामर्दाची अवलाद असाल तर मत चोरी करून या. ठरवा आता भाजपने काय करायचं ते. मर्दाची अवलाद आहात की नामर्दाची अवलाद आहोत? आम्ही मर्दाचे आहोत. आम्ही मैदानात लढणारी माणसं आहोत. तुम्ही नामर्दाची अवलाद आहात म्हणून तुम्हाला पक्ष फोडावे लागतायत, नेते चोरावे लागतायत, मत चोरी करावी लागते आहे. आपण आधी जे आपल्याला वाटत होतं आणि ते आहेच, अजूनही तो संशय गेलेला नाही. ईव्हीएम मध्ये जी काय गडबड करतात तो संशय अजूनही आपला गेलेला नाही. त्या संशयाचं उत्तर मिळायचं आहे. आणि हा संशय दूर होण्याच्या आधीच निवडणूक आयोगाने जाहीर केले की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आता व्हीव्हीपॅट पण ठेवणार नाहीये. मग काय निवडणूक घेणार कशाची? बोगस मतदान करून निवडून जाणार. मतमोजणीमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या मताप्रमाणे वाटेल तसे निर्णय देणार. आणि आम्ही कुठे जरा काही केलं तर करप्ट प्रॅक्टिस म्हणून आमच्यावरती तुम्ही कायद्याचा बडगा उगारणार. मग माझं म्हणणं आहे की निवडणूक आयुक्तावरती सुद्धा केस केली गेली पाहिजे, कारण ही सुद्धा करप्ट प्रॅक्टिस आहे. बोगस मतदान, हे खोटे मतदार, फ्रॉड. निवडणूक आयुक्ताला सुद्धा सजा झाली पाहिजे. का नाही करायची? लोकशाहीमध्ये सगळे सारखे आहेत, कायद्यासमोर सगळे सारखे आहेत. जर कायद्याच्या कचाट्यामध्ये आम्ही सापडत असू, जर का आम्ही गुन्हा केला तर निवडणूक आयुक्त सुद्धा सापडलाच पाहिजे, त्याला सुद्धा सजाही झालीच पाहिजे. ठीक आहे, लोकशाहीमध्ये आता लोकसभेला अजून उशीर आहे. आजचे दिवस त्यांचे असतील चोरून घेतलेले, उद्याचे दिवस आमचे असणार आहेत. आणि एकदा का सरकार आलं, मी नुसतं महापालिका नाही म्हणत, लोकसभेत सरकार आलं तर निवडणूक आयुक्तावरती सुद्धा खटला भरून त्याला सुद्धा कायद्यासमोर आम्हाला चौकट न्यायालयासमोर घ्यावंच लागेल. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.